श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण श्री गुरुचरित्र पारायण कसे मांडणार आहोत हे पाहणार आहोत। प्रथम एक पाट घेणार आहोत। त्या पाटावर एक पिवळे वस्त्र ठेवायचे आहे। त्यानंतर हळदी कुंकू घेऊन एका कलशामध्ये पाण्याने भरलेला आहे, त्याच्यामध्ये फूल, सुपारी, अक्षता टाकायच्या आहेत। त्यानंतर एका वाटीमध्ये अक्षता घेऊन त्या वाटीवर एक कलश ठेवायचा आहे। आता दुर्वा पण टाकलेला आहे। हा आंब्याचा ढाळा सुद्धा ठेवायचा आहे। एक नारळ ठेवायचा आहे। नंतर कलशाला असे खालून वर कुंकवाचे गंध लावायचा आहे। नंतर हळदीचा पण लावायचा आहे। त्यानंतर स्वामींची मूर्ती ठेवणार आहे। ही स्वामींची मूर्ती ठेवून झाली। त्यानंतर अक्षता श्री दत्त महाराज व स्वामी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे। त्यानंतर खडीसाखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे। पाणी ठेवलेलं आहे। ह्या पाण्यावर आता मी फळं ठेवत आहे। फळे माझी ठेवून झालेले आहेत। अशा प्रकारे माझी पूजा मांडून झालेली आहे। मी आता गोकर्णाची फुलं स्वामी महाराजांना अर्पली आहे। याबरोबर श्री गुरुचरित्र गाथेची सुद्धा मी पूजन केलेले आहेत। फुले वाहून झालेली आहेत माझी, तुम्ही बघू शकता। दिवे पण लावलेले आहेत दोन्ही बाजूला। अशा प्रकारे माझी पूजा मांडून झालेली आहे। श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।